यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांना ठिय्या आंदोलन सध्या सुरू केलाय। मुख्यमंत्र्यांनी न्याय न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 वर्षांपासून सुपरमॅक्स कंपनीचा विषय प्रलंबित असल्याने हे कामगार आक्रमक झालेले आहेत आणि जे ठाण्यात मुख्यमंत्री यांचं निवासस्थान आहे त्यांच्या निवासस्थानाबाहेर या कंपनीच्या सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी ठिय्या मांडलाय। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, ठाण्यामधून आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हे सध्या ठिय्या आंदोलन सुरू आहे। नेमकी काय मागणी आहे या कामगारांची? निकेश, ठाण्यातील सुपरमॅक्स ही कंपनी आहे, ब्लेड बनवणारी ही महत्त्वाची कंपनी मानली जाते आणि गेल्या 2 वर्षांपासून ही कंपनी कामगारांना कुठली पूर्वसूचना न देता जी आहे ती अचानकपणे बंद पडली आणि या कंपनीत काम करणारे एकूण 2000 कामगार जे आहेत ते एकाच वेळी बेरोजगार झाले। अनेक कामगारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। तर या कामगारांच्या कंपनीतले जे 30 ते 35 कामगार जे आहेत ते मयत झालेले आहेत। मात्र अजून देखील कंपनीतला जो काही हिशोब आहे, त्यांचा जो वेतन आहे, जो थकलेला आहे तो अजून देखील त्यांना मिळालेला नाहीये। अनेकदा त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र कुठलाही तोडगा निघत नसल्यामुळे हे सर्व कामगार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि ठाण्यातलं हे मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर ह्या सर्व कामगारांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू आहे। मुख्यमंत्र्यांवर आम्हाला विश्वास आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आम्हाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा घेऊन हे सर्व कामगार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येऊन पोहोचलेले आहेत। नेमका त्यांच्या काय मागण्या त्या जाणून घेऊ। 2 वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहेत। आज मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तुम्ही ठिय्या आंदोलन काय करताय? काय अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे आणि काय मागणी आहे? 2 वर्षात आम्हाला सगळ्या लोकांनी, युनियन झाली, मॅनेजमेंट झाली, सगळ्यांनी झुलवत ठेवलंय, मालक लोकांनी, आणि यांनी जाणून बुजून षडयंत्र करून कंपनी आमची एनसीटी मध्ये घालवलेली आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात या 3-4 महिन्यापासून त्यांच्या ताब्यात गेले। आता आम्हाला न्याय मिळण्यासाठी एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे शिंदे साहेब। आज आमच्या या 3 वर्षात 30 लोक एक्सपायर्ड झाले आहेत, 50 लोक आज ऍडमिट आहेत। आमचे कामगार 1200 आणि 300 स्टाफ असे 1500 कर्मचारी इथे आहेत। एक तर आम्हाला हिशोब योग्य मिळवून द्यावा साहेबांनी, कारण कंपनी चालू होणार नाही आम्हाला 100% माहिती आहे। आज लोकांची परिस्थिती खूप बिकट आहे, खूप बिकट आहे, हालत एवढी बेकार आहे। आज 2-3 जीव द्यायच्या तयारीत आहेत। आज इथनं हालायचं नाही म्हणलं जोपर्यंत न्याय मिळत नाही, कारण आता याच्या पुढे आम्ही आश्वासनं आणि निवेदन या प्रकार आम्ही करणार नाहीये। आम्हाला न्यायच पाहिजे। अगोदर देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, चर्चा केली होती, तोडगा निघाला नाहीये आणि आज तुम्ही ठिय्या आंदोलन करतायत, पुढचं काय आव्हान असेल? आम्ही 2 वर्ष सतत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येतो आहे। जेव्हा आमची कंपनी बंद झाली त्याच वेळी मुख्यमंत्री झाले, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचा आधार मिळावा म्हणून आम्ही त्यांच्याकडे येत आहोत। अजून काही निर्णय झालेला नाही, पण आज जर निर्णय नाही झाला तर उद्यापासून आम्ही बायकोमुळे इथं घेऊन येणार आणि इथं बसणार, एवढंच आमचा निर्णय आहे। पाहिलं की गेल्या 2 वर्षापासून हे सर्व कामगार जे आहेत त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा करतात, मागणी करतात, मात्र कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याने हे सर्व कामगार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जे ठाण्यातलं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही, तर दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा संपूर्ण संसार, आमचे पोरं बाळ जे आहेत या ठिकाणी आणून पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन सुरू करू असा इशारा या सर्व कामगारांनी दिलेला पाहायला मिळतोय। गौरी